असतात. पब्लिक कसं तुडुंब इकडे बस तिकडे बस एकाच्या मांडीव बस. फुटबॉल म्हणजे काय विशाळ पब्लिक, कोल्हापुरी फुटबॉल पब्लिकचा विशाळ काय माहिती आहे का तुम्हाला? तर भावा त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागते. चला तर बघूया कोल्हापुरी पब्लिकचा फुटबॉल विशाळ काय. तर भावानो, कोल्हापूर फुटबॉलमधील कोणकोणत्या मॅचला तुम्हाला यायला आवडते? आम्हाला शक्यतो आमच्या तालमीच्या मॅचला यायला आवडते, दिलबार तालमीच्या. आणि हाय व्होल्टेज सामना म्हणला तर दिलबार PTM शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम हे सामने आम्ही बघायला येतोय. कोल्हापूर म्हणलं की फुटबॉल येते. फुटबॉल म्हणले की फुटबॉलच्या मॅचेसला PTM मंडळ ह्या कशा हाय व्होल्टेज मॅचेस असतात. पब्लिक कसं तुडुंब इकडे बस तिकडे बस एकाच्या मांडीव बस. फुटबॉल म्हणजे असं पोरांच्या दिलातली अशी जाण आहे. विशाळ विशाळ विषय. तुम्हाला कोणत्या मॅचला आवडते बघायला याला? आमची बाळगोपाल PTM मंडळ. PTM मंडळ दिलवार मंडळ आणि खंडोबा. अजून मंडळ PTM मंडळ PTM. अजून दिलबार बालगोपाल. तुला? मंडळ PTM. अजून कुठली? बालगोपाल आणि दिलबार. आमची मॅच बघायला आवडते. जुना बुधवारची मॅच बघायला मला आवडते. अजून कुठल्या टीमची? एकच म्हणजे बुधवार पाहिजे हो. दुसरी कुठली नाही आवडत? आवडते की सांग. शिवाजी तरुण दिलबार PTM दिलबार शिवाजी तरुण मंडळ या मॅचला मला फक्त बघायला आवडते. तुम्हाला कुठल्या? दिलबार PTM दिलबार शिवाजी आणि PTM आणि दिलबार. तुला? सेम. दिलबार PTM असू दे किंवा PTM खंडोबा असू दे, खंडोबा मंडळ असू दे, PTM मंडळ असू दे, या मॅचेस बघायला आवडते. हां, फक्त PTM मंडळाची मॅच बघायला जास्त आवडते. एकाच? नाही कट्टर तर कट्टर. दिलबार तालमीची आवडते मला मॅच. अजून कुठली? आणि पाटड तालीम विरुद्ध मंडळ. बालगोपाल मंडळ एक आवडत्या, परत मंडळ PTM आवडत्या, खंडोबा मंडळ एक बघायला आवडते मॅच. बालगोपाल आणि मंडळ. तुम्हाला? दिलबार PTM आवडते. मंडळ PTM. अजून दिलबार PTM खंडोबा मंडळ दिलबार. PTM शिवाजी आणि दिलबार. PTM विरुद्ध शिवाजी यांच्यात भरपूर सामने मोठ्याने होतात आणि यामुळे आपलं फास्ट म्हणजे पेप्सी फास्ट जातो, गर्दी भरपूर असते. PTM शिवाजी आणि दिलबार. तुला? PTM आणि शिवाजी आणि दिलबार. PTM मंडळ दिलबार. तुला? खंडोबा दिलबार. अजून? मला मंडळ PTM. मंडळ. अजून कुठली? बालगोपाल दिलबार. दिलबार बाळगोपाल फुलेवाडी. अजून तुला कुठली? हां, मंडळ आणि PTM आणि खंडोबा. कुठल्या मॅच? PTM. अजून कुठली? शिवाजी. PTM मंडळ. तुम्हाला? PTM दिलबार. तुला कुठली? PTM दिलबार. अजून कुठले मॅच जास्त बघायला आवडतात? फुलेवाडी. मला? खंडोबा आणि दिलबार. आपल्याला PTM आणि दिलबार. PTM मंडळ. अजून? दिलबार मंडळ. तुला? खंडोबा आणि प्रॅक्टिस. अजून कुठली? खंडोबा वेता. अजून कुठली? वेता आणि शिवाजी. तुम्हाला कुठल्या आवडतात तरी? PTM मंडळ आणि PTM आणि प्रॅक्टिस. तुला? PTM मंडळ आणि PTM आणि खंडोबा. आणि कोणत्या मॅचला जास्त गर्दी असते? मंडळ दिलबार खंडोबा अशा हाय व्होल्टेज जे सामने होतात, PTM मंडळ म्हणा किंवा खंडोबा मंडळ. तुम्ही बघितलं जातचिला मागच्या वेळी फायनलला, त्यावेळी तर ग्राउंड सगळं भरलं होतं. सगळ्यात जास्त म्हणजे कालच्या मॅचला झाली मंडळ संध्यामठ, कारण की हाय व्होल्टेज मॅच होती. यात कोण जिंकेल ते वर होतं, त्यामुळे कालची मॅच हाय व्होल्टेज होती. तुम्हाला काय वाटते कोणत्या मॅचला गर्दी असते? PTM आणि मंडळ म्हणलं की गर्दी होताच आणि सगळं पूर्ण ग्राउंड भरते, यात काय प्रश्न नाही. कारण PTM मंडळाला जास्त गर्दी असते. दोघांनाच पब्लिक तुंबून असते, पोरं सुट्ट्या घेऊन मॅच बघायला येतात. अखंड स्टेडियम भरलेला असते. तर PTMलाच. अजून कुठल्या असत्या? आता जर हल्ली बघायला गेलं तर मंडळ आणि खंडोबाला जोवायला. गर्दी असत्या. मंडळ PTM. अजून कुठले वाटते? आणि दिलबार आणि PTM. तुला? खंडोबा आणि दिलबारची. अजून कुठले? अजून खंडोबा आणि मंडळ. विषय आपल्या 80 तालीम जुना बुधवारच्या यायला विशाळ गर्दी. सपला विषय. अजून कुठल्या मॅचला तरी गर्दी वाटते? मंडळ आणि PTM. ओके भाऊ. दिलबार PTM दिलबार शिवाजी. अजून कुठल्या वाटत्या? दिलबार बालगोपालला पण गर्दी असते, दिलबार खंडोबाला पण गर्दी असते. त्याला विशाळ जागी होती. शिवाजी दिलबार PTM शिवाजी PTM. कुठल्या मॅचला जास्त गर्दी असते? शिवाजी आणि PTM खास करून जास्त गर्दी असते मॅचला. मंडळ असू दे, दिलबार असू दे किंवा आपले PTM खंडोबा, परत आपलं मंडळ दिलबार. PTM आणि मंडळ. अजून कुठल्या वाटत्या? अजून म्हणला सर खंडोबा आणि मंडळ. मंडळ PTM.
तुला मंडळ मॅच जास्त गर्दी असते मंडळ आणि पीटीएम अजून कुठल्या वाटतं तरी आणि दिलबार. पीटीएम आणि शिवाजी अजून कोणत्या आणि दिलबार आणि खंडोबा विषय आठवा मग कधीपासून बघायला येत मॅच तुम्ही कसे झाले बघताय आता झाले 40 वर्ष मी बघतोय रोज बघताय कुठल्या टीमच्या मॅच वेळी जास्त गर्दी असत्या मंडळ पेट्या अजून कुठल्या मंडळ पेटीएम येता इथं 24 वर्ष झाले. काय काम करता इथं फक्त बडंग विक्री बडंग स्पेशल बडंग फक्त काय नाव आहे तुमच्या बडंगचं नाव काय बडंगचं नाव काय आहे घरगुती बडंग आहे आमची. तुम्ही स्वतः जे तुम्ही सगळं बनवताय स्वतः हो आमचे मित्र देतात बनवून मला सुजय भोसले म्हणून. बरं आणि तुम्ही इथं येऊन विकताय सगळे हां फिरून ओके विशाळ मामा थँक्यू. आणि मग ते पैसे म्हणजे तो कोण पैसे असं बुडवत नाही सगळे देतात हो सगळे आणि सहकार्य करते पब्लिक खालून वरपर्यंत पुढे घेतल्या. आपल्याला मोठी गर्दी असेल तर एक पीटीएमला गर्दी भरपूर असते. पीटीएम दिलबार शिवाजी खंडोबा अजून कुठल्या परत संध्यामठ प्रॅक्टिस हे तुम्ही काय घेऊन फिरताय हे आम्ही आत्ता घेऊन फिरतोय पेप्सी घेऊन फिरतोय. या ग्राउंडवरती आपण गेली 10 वर्षाला पेप्सी विकतो या ग्राउंडवरती. कोणत्या फ्लेवरची पेप्सी तुम्ही विकताय आमच्या पेढा पेप्सी कोकम पेप्सी मँगो पेप्सी हे आपण या ग्राउंडवरती विकतोय. तुमचं नाव काय? माझं नाव संग्राम आनंदराव गवळी. विशाळ तर भावानो स्टेडियमवरती आला तरी पेप्सी तुम्ही नक्की खावा. जास्त दिलबार पीटीएम कुठल्या मॅच पीटीएम मंडळ पीटीएम मंडळ पीटीएम मंडळ मंडळ पीटीएम खंडोबा मंडळ अजून कुठल्या दिलबार पीटीएम विशाल मंडळ पीटीएम खंडोबा मंडळ अजून कुठल्या दिलबार पीटीएम विशाल मंडळ पीटीएम तरी अजून कोणती वाटतं खंडोबा पीटीएम तुम्हाला खंडोबा पीटीएम मंडळ पीटीएम अजून कुठल्या अजून खंडोबा मंडळ ओके विशाळ गर्दी असत्या पीटीएम शिवाजी पीटीएम आणि मंडळ अजून कुठले वाटतं जास्त गर्दी मॅचला जास्त गर्दी असते खंडोबा आणि शिवाजी कुठल्या पीटीएम मंडळ अजून कुठल्या याला खंडोबा मंडळ तुला रे खंडोबा मंडळ खंडोबा मंडळ अजून कुठलं वाटते पीटीएम मंडळ पीटीएम मंडळ कुठल्या पीटीएम मंडळ अजून कुठल्या याला खंडोबा मंडळ तुला रे खंडोबा मंडळ खंडोबा मंडळ अजून कुठलं वाटते पीटीएम मंडळ पीटीएम मंडळ विशाळ भावना आम्ही पेप्सी विकतोय या ग्राउंडवरती तर जाताना सगळं स्वच्छता करून ते आम्ही जातोय बाहेर पडतोय या ग्राउंडवरती. ग्राउंडची पण तेवढीच काळजी तुम्ही घेताय ग्राउंडची आम्ही काळजी करतोय. ते मुलांनी खाऊन टाकल्यापेक्षा उचलून आम्ही टाकतो त्या मुलांनी जे आम्ही दिलेली पेप्सी हे ग्राउंड झाडलोट करून आम्ही बाहेर येतो. म्हणजे ग्राउंड पण तुम्हाला एक तुमच्या घरासारखं वाटते घरासारखं ग्राउंड वाटतं. आणि दुसरी गोष्ट आम्ही म्हणजे फुटबॉल चालू झाल्यापासून हे आम्ही कधी वाट बघत असतो की फुटबॉल कधी चालू होईल. कारण आमचं सगळं श्रेय म्हणजे पोटाचं सगळं घरचं सगळं त्या आम्ही या ग्राउंडवरती अवलंबून राहतो. जे एक तुमच्याकडे एक प्रकारचा सण असल्यासारखा एक प्रकारे सण असल्यासारखा आहे की 4 पैसे या ग्राउंडवर या महाराजांच्या आशीर्वादामुळं की आम्हाला 4 पैसे हे उपलब्ध होतात. आणि सीझन ज्यावेळी समजलं असेल त्यावेळी तुमचं काय चालू असते माझा सीझन संपल्यानंतर माझ्या राजारामपूर 3ऱ्या गल्लीला नेत्रा दाबले स्नॅक सेंटर आपली गाडी आहे तिथं. बरं आणि आपण दाबलीचा व्यवसाय करतोय तिथं दाबेली सँडविच. विशाळ दादा तर भावानो तुम्हाला कोल्हापूर फुटबॉलच्या कोणत्या टीमची मॅच बघायला जास्त आवडते आणि कोणत्या टीमच्या मॅचला जास्त गर्दी होते असं तुम्हाला वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. मला पुढचा व्हिडिओ कोल्हापूर फुटबॉलवर कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ बघितला आहे ना तर भावा चॅनलला शेअर करायला लागते सबस्क्राईब करायला लागते आणि कमेंट करायला लागते. विषय हार्ड.